थोडासा बेकिंग सोडा आहे, ओके, नावापुरता असा, अगदी किंचित. अगदी किंचित. थोडंसं मीठही घेते, अळणी नाही लागू असं. बरोबर. हे मिक्स करायचं. पाणी द्या थोडं. ओके. गुळाचा पाक आपण सगळा घातला, ऑलमोस्ट 1 वाटी. पाऊण वाटी म्हणा, म्हणजे हे जर एकचं प्रमाण असेल, आणि केळ पण गोडच असतं ना. बरोबर. हे बॅटर तयार करून घ्यायचं. बरं, म्हणजे आपल्याला हे आप्पे करण्यासाठी त्या साच्यामध्ये टाकता येईल इतपत आपल्याला ते पातळ करून घ्यायचं. हो, ठीक आहे. पाणी लागेल अजून? हो. हे मिक्स करता करता मला जरा एक गंमत सांगा की आपण नेहमी आपल्या पहिल्या केलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. तर पहिली रेसिपी तुम्ही कुठली केली होती, तुम्हाला आठवतंय का? मला ना वरणफळं खूप आवडतात. बरं. तर ते मी गेले होते एकदा. पण ते कसे झाले होते? ते कणिक जरा खूप जास्त घट्ट झाली होती आणि ते जे असतात तुकडे ते चिकटले होते. तर मग फसले होते थोडेसे. बरं. पण मला भयंकर आवडतात. बरं. आणि त्याच्यामध्ये मी ते लसूण असा हलका हलका विदाउट ऑइल असा गोल्डन फ्राय करून त्याच्यावरती खाते. आमच्या घरात सगळ्यांना वरणफळ फार आवडतात आणि वरणफळावरती तूप फार घेतो आम्ही. ते सगळं असं तूप तेल नॉट अलाउड. बरं, त्या विषयावर आपण लगेच इकडे बोलूयात की जसं आपण आता नटे असतात की त्यांच्या डाएट मेंटेन करण्यासाठी ते काही गोष्टी अवॉइड करतात. तुम्हाला तुमचा आवाज जपण्यासाठी काही गोष्टी टाळायला लागत असतील? नाही हो, असा विचार. असं आवाजासाठी काय टाळावं नाही लागत, कारण नाही तर मग सगळ्यांनी जर गोड खाल्लं तर ते गोड गाऊ शकतील का? मग असं काही नसतं. आवाज, व्होकल कॉर्ड इज अ मसल. बरं. आणि म्हणजे थ्रोट ज्याचं इन्फेक्शन होतं ते वेगळं आणि व्होकल कॉर्ड वेगळं. बरं. त्यामुळे असं काही खाण्याचं वगैरे नाही. कारण खूप आरोग्याला हानी होते तेलाने तुपाने. या रेसिपीत तर आम्ही तेल अजिबातच वापरलं नाही. बरं, पाणी लागणार आहे अजून? थोडंसं द्या. थोडं लागेल. ओके, बस. ठीक आहे. म्हणजे आता हे तुम्हाला हवं तितकं पातळ झालेलं आहे? हो. पुढे काय करूयात मग? बस आता हे ह्या भांड्यामध्ये गॅस लावूया. हे आप्याचं भांड आहे, नॉनस्टिक आहे. ओके. पण त्याच्या आत आधी काही तूप वगैरे सोडायची गरज नाही? नॉनस्टिक आहे, मग काय गरज? त्याच्यामुळे काही गरजच नाही. आणि तूप आणि तेलाची किती वेळ लागतो याला तयार व्हायला? 10 मिनिट. 10 मिनिटं? 10 मिनिटात हा पदार्थ तयार होईल, इंडियन बनाना ब्राउनी. आम्ही छान सर्व करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. इंडियन बनाना ब्राउनीसाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, तांदुळाचं पीठ, गुळाचा पाक, किसलेला लाल भोपळा, बदाम आणि काजूचे काप, किसलेलं गाजर, किसलेलं ओलं खोबरं, खाण्याचा सोडा, कुस्करलेलं केळं, मनुका आणि मीठ. कृती: एका वाडग्यामध्ये नाचणीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यामध्ये गुळाचा पाक, किसलेलं गाजर, किसलेला लाल भोपळा, किसलेलं खोबरं, मनुका, कुस्करलेलं केळं, बदाम आणि काजूचे काप, खाण्याचा सोडा आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर आप्पे पात्रामध्ये केळ्याचं एकजीव केलेलं मिश्रण घालून शिजवून घ्यावं आणि केळ्याचे ब्राउनी सर्व्ह करावेत. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.